हॅलो आणि नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे ठीक आहोत, मजेत वगैरे काही नाहीये. सगळ्यांची तब्येत खराब आहे. अजूनही कोणी रिकवर झालेलं नाहीये. सॅटर्डे आहे आज आणि थोड्या प्रमाणात म्हणजे माझा फीवर वगैरे आम्हाला कोणालाच येत नाही आता आणि माझा सर्दी खोकलाही थांबलाय. तर गाऊ रेडी आहे. गाऊ आम्ही सगळे रेडी होऊन आज पहिल्यांदा म्हणजे मागच्या सॅटर्डे नंतर फर्स्ट टाइम मी ब्लॉग बनवते आणि जेवण वगैरे काही आम्ही बनवत नाही शक्यतो बऱ्याच वेळेला घरी. मला जेव्हा जमेन तेव्हाच बनवत असते मी, म्हणजे चक्कर वगैरे येत नसेल तेव्हा. तर आज नाश्त्यामध्ये शिरा बनवला होता आणि आठवड्यानंतर ब्लॉग बनवते मी. तब्येत खूप अजून म्हणजे वीकनेस आहे. तब्येत रिकवर झाले परंतु वीकनेस आहे. आणि राघव झोपलाय. आता आम्हाला जायचंय हळदी कुंकवाला. माझी मैत्रीण आहे सोनम निमसे म्हणून, तर तिने इन्व्हाइट केलंय हळदी कुंकवासाठी. आणि आमच्याच शेजारच्या गावातली एक मैत्रीण रोलामध्ये राहते, सो ती तिथेच राहते जवळ. तर आज तिलाही भेटू आम्ही आणि माझे मिस्टर सोडतील आम्हाला राघव उठला की. तर चला जाऊयात हळदी कुंकवाला. आणि हळदी कुंकवाचं सीझन असं संपल्यासारखं वाटायला लागलंय अचानकच, कारण आठवडाभर सगळं बाहेरच्या दुनियेपासून कॉन्टॅक्टच बंद होता. आणि माझ्या मिस्टरांनी दोन्ही रूम आवरल्यात, ऍक्च्युली हॉल आणि मधला हॉल. तर तेही झोपलेत आता. त्यांनाही थोडीशी सर्दी वगैरे आहे आणि आता मी हळूहळू रिकवर होतोय, परंतु तोंडाला चव नाहीये. असं काही खावं वाटत नाही. एकदम टेस्ट गेलीये तोंडाची असं झालंय. काहीच खायची इच्छा होत नाहीये. तर बघू आता काय, हळूहळू थोडं खाऊन रिकवर होऊ आम्ही. काय काय जेवणामध्ये? अच्छा, पुरणपोळी आहे. वा. हाय कृतिका. अभी आया. आणि हे आहे माझी मैत्रीण सोनम, तिचं घर. तर अशा प्रकारे खूप साऱ्या लेडीज होत्या हळदी कुंकवासाठी आलेल्या आणि तिने पुरणपोळी बनवली होती सकाळी उठून. पुरणपोळी देखील खूप सुंदर झाली होती आणि अशा प्रकारे सगळेजण खूप एन्जॉय करत होते आणि तिने डेकोरेशनही एकदम सुंदर केलं होतं. आणि ही पर्पल नऊवारी साडी घातलेली माझी मैत्रीण आहे सोनम. संदीप रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. रावांचे नाव घेते सौभाग्य माझे. अरे वा 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 वा. तुळशीच्या पुढे काढले रांगोळी आहे फुलांची. दीपक रावांचे नाव घेते काळेंची सून. आणि यानंतर सगळे डान्स करण्यासाठी रेडी झाले होते. तर ते माझी मैत्रीण, तुम्हाला सांगितलं होतं मी सकाळी की आमच्या शेजारच्या गावची माझी एक मैत्रीण आहे, तर ती भेटणार आहे आज पहिल्यांदा. आणि मलाही माहिती नव्हतं ती इकडे राहते. आणि ही आहे, कुठली तू? अळकुटीची आहे ना? हा, ही माझी मैत्रीण आहे. माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे मेन म्हणजे. आणि ती अळकुटीची, तिचं माहेर आणि सासर गुंजाळवाडी बेल्ला. आणि खरं तर आम्ही दोघी एकाच शाळेमध्ये शिकलो. मी पाहिलेलंही आहे तिला बऱ्याचदा स्कूलमध्ये माझ्या. तर मी इंडियाला गेले की तुमच्यासोबत माझी शाळाही शेअर करेल. आणि त्यानंतर सगळ्यांचे डान्स वगैरे चालू झाले तर सगळे खूप मस्त एन्जॉय करत होते. आणि माझी मैत्रीण श्रद्धा, तर तिची मैत्रीण आहे अश्विनी. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे तिचाही, कारण मस्त गप्पा मारल्या आम्ही त्यानंतर.
त्यानंतर तिने सर्वांना हळदी कुंकू देऊन घेतले आणि त्यानंतर वाणही दिलं. आणि इथे चालले होते नंतर गेम्स. तर तिने चीट ठेवला होता बोलमध्ये, त्यातनं एक चीट घ्यायची होती. जे नाव येईल त्या नावावरून तुम्हाला सॉन्ग गायचं होतं. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. मोर नाच रे मोरा, आंब्याच्या बागात नाच रे मोरा. असं जरा माहिती नाही कॉल यायला लागले. फोन यायला लागले. कॉल सांगायचं नाही गाणं. बोला लवकर. आउट आउट आउट. परत 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 दुसऱ्याला परत काय आलंय. घेऊ का बाकीची. तुला पाहिजे का. हॅलो. आणि आताच आम्ही हळदी कुंकावरून निघालेलो आहोत घरी. राघवई आणि गाऊ थोडेसे वैतागलेत, तर त्यामुळे आम्ही अजून एका ठिकाणी एका मैत्रिणीकडे हळदी कुंकू होतं. तिला बाळ देखील झालंय. तिचं बाळ पाहायला जायचं होतं आम्हाला, परंतु म्हटलं आता गडबडीत नको जायला अचानक. तर तिने हळदी कुंकवाला सांगितलं होतं, परंतु म्हटलं की पुन्हा एकदा आम्ही म्हणजे आमचं ठरलंच होतं, आधीच प्लॅनिंग झालं होतं बाळ पाहायला जायचंय. तर बाळासाठी काहीतरी गिफ्ट पण घेऊन जाऊ आम्ही जाताना. तर नेक्स्ट वीकला जाऊ किंवा त्याच्या नेक्स्ट वीकला जाऊ. आता तब्येतही खराब आहे आणि लहान बाळ असल्यावरती बाहेरून व्हायरल वगैरे होण्याचं खूप जास्त भीती असते. सो नेक्स्ट टाइम आम्ही जाऊ तिच्याकडे. तर अशा प्रकारे हळदी कुंकू झाल्या. आता निघालेलो आहोत आम्ही घरी आणि खूप मोठं हळदी कुंकू होतं. तर तिने घरामध्ये खूप छान, म्हणजे तिचं घरही खूप मोठं होतं, मोठी अरेंजमेंट देखील खूप छान केली होती तिने. आणि मेन म्हणजे पोळ्या बनवल्या होत्या तिने जेवणामध्ये. तर चला आता जाऊयात घरी. आणि तिकडून आल्यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला, कारण मला ना बाहेरचं खाऊन खूप कंटाळा आला होता. ॲक्च्युली आम्ही सगळेच कंटाळलो होतो बाहेरच्या जेवणाला आणि आजारी होतो. तर स्वयंपाक वगैरे मी काही बनवत नव्हते, कारण मला उठलंच जात नव्हतं बनवायला. परंतु जेवढं जमेन तेवढं मी ट्राय करत होते की जर मला आज वाटतंय बरं वाटतंय थोडंसं, तर मग मी काहीतरी बनवेल. सो मी आज माझ्याकडे मसाला काळा काढलेला होता, काळा मसाला. सो मग मी बटाट्याची भाजी टाकली मस्त आणि त्यासोबतच भाकरी बनवल्या. आणि तेव्हापासूनच आमच्याकडे स्वयंपाक बनायला सुरुवात झाली घरामध्ये. अदरवाईज आम्ही बाहेरच जात होतो मोस्ट ऑफ द टाइम्स आणि नंतरही बाहेर जात होतो. परंतु असं असतं की बाहेरच्या जेवणाची टेस्ट तुम्ही काही काळानंतर तुम्हाला म्हणजे असं होतं की नाही आता घरचंच जेवण जेवलं पाहिजे आणि मुलांसाठीही हेल्दी असतं. तर मग गाऊ लवकर रिकवर व्हावी असं वाटत होतं मला. सो त्यामुळे मग मी घरचं जेवण पुन्हा स्टार्ट केलं.
आणि त्यानंतर इथे मी चहा ठेवला होता, तर आम्ही दोघांनी चहा घेतला. कारण चहाचीही टेस्ट लागत नव्हती. आठवडाभर मी चहाही बनवला नव्हता घरामध्ये. माझे मिस्टर ऑर्डर करायचे, परंतु ऑर्डर केलेला चहा म्हणजे थंड व्हायचा किंवा उठवायचं नाही, मला उठवण्यात वेळ जायचा असं व्हायचं. सो त्यामुळे आणि ते चालली होती माझी भाकरीची वगैरे तयारी. आणि खरंच त्यानंतर म्हणजे एक थोडंसं फ्रेश वाटलं मला बाहेर जाऊन आल्यानंतर, हळदी कुंकवाला जाऊन आल्यानंतर. कारण मैत्रिणींमध्ये वगैरे वेळ निघून कसा जातो समजत नाही. आणि घरामध्ये बोर झालं होतं 9-10 दिवस मला. आणि हा ड्रेस माझ्या मैत्रिणीने दिला सोनमने, तर राघवसाठी दिला होता बर्थडेचं गिफ्ट. आणि अशा प्रकारे हुडी आहे आणि एक पॅन्ट होती. तर मी बाकीचे कपडे जिथे ठेवले होते तिथेच ठेवून देणार होते, कारण मला आवरायला देखील म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी नव्हती. सो म्हटलं की थोडं हळूहळू मला बरं वाटेल तर मग मी एक सर्व आवरून ठेवेल. आणि ड्रेसही खूप छान होता आणि वाणही खूप छान होतं. वाणामध्ये तिने काचेचा डब्बा दिला होता ज्याच्यामध्ये स्पून वगैरे होता. आणि अशा प्रकारे सर्व सामान साईडला ठेवलं होतं मी. आणि इथे भाजी झाली होती. आज घरचं जेवण होतं त्यामुळे जरा थोडंसं जास्तच खुश होतो आम्ही. हॅलो, आणि आत्ताच आम्ही जेवण करणार आहोत. तर स्वयंपाक झालेला आहे आणि राघवही पडला, थोडंसं त्याला लागलं इथे दातात रक्त आलं. तर त्याला माझे मिस्टर झोपवत आहेत आणि आम्ही झोपणार आहोत आता जेवण करून. कारण गाऊही झोपली, तिची तब्येत असून थोडीशी सीकच आहे ती. आणि झोपली तर तिला औषध वगैरे दिलं आहे मी. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.